श्रीराम There is my responsibility. No one will touch anyone. No one will touch anyone. That is my guarantee. No one will touch him. आमची guarantee. आमका फक्त तुम्ही We support करा. are asking questions. You will have to answer me. Support करा. Ashe Dada. You are finishing the democracy of this country. You are answerable. You have to answer. You have to answer. You are answerable. And call the person who has noticed, who has got the notice. Get him here. We want to talk to him otherwise. सगळं एग्री जाऊची ना. ना आमका 5 जण आमका एग्री जाऊचे आम्ही वी हॅव अ डेलिगेशन. आमचे यूएफआर तो डेलिगेशन आमका पुश करपा शांत राहा. साहेब एक तर पुश करू नका. साहेब ऐक आमचे यूएफआर तो डेलिगेशन धा. नॉर्थ गोवाचे 10 जण, साऊथ गोवाचे 10 जण. आमका डेलिगेशन. You want to question why this postponed? Okay. You want to question? No, come. What is you? We all. एकटा कशे करू इलेक्शन नो एकट्याचे इलेक्शन एकट्या नोट केलं इलेक्शन एकट्या नोट केलं इलेक्शनात. Is it only about one person? Charging करून देऊचे ना हे एक हा चार्जिंग कर ना आम्ही. No, can't be there. We are not watching. We are going peacefully. No, peacefully. डिक्टेटरशिप करपाक दिता तुम्ही. डिक्टेटरशिप करपाक दिता तुम्ही. Okay, we are going peacefully. No, we are ready to cooperate. We'll go peacefully. Peacefully. We'll go peacefully. एस्कॉर्ट करा. Escort करा. Problem ना. We don't want to bargain. We want to solve the issue. नौशाद आई सांगता हांव तू सांगता आयका तू हांव तुमकां धाडटा मास्तर हांव विचारूंक धाडला तो कितें म्हणटा तो 2 मिनटां उगी राव रावता 2 मिनटां 10 मिनटां रावता प्रॉब्लेम ना 10 मिनिटां रावया प्रॉब्लेम. आनी कित्याक कॅन्सल केले Postpone. Why? कॅन्सल करूंक ना न्ही No, let the media address it to the media also. पहिली पोस्टपोन करतात. सेकंड इथून आलो कोड ऑफ कंडक्ट Media I cannot who will कोण विचारूया आम्ही विचारता ना तशें उडोवं नाका आमचेकडे उलयता सारखे उलय कितें कॅन्सल केलें तुमचं असं This is a university. You cannot make it your dictatorship here. You are playing with students. You are playing with the democracy of this country. You are playing with the democracy of this country. सगळ्यांना विचारता
एक्सपोर्ट करात पोस्टपोन करताना विचारून क्वेश्चन करपाचो राईट आनी ना 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 आमकां राईट ना क्वेश्चन करपाचो ना युनिव्हर्सिटीन पुलीस कित्याक हाडला ना युनिव्हर्सिटीन पुलीस कित्याक हाडला नाही युनिव्हर्सिटी आमची न्ही ऑर्गनायझेशन 45,000 स्टुडंट्सांचे एक्सपिरियन्स आसा म्हणून आमी मेळटा तेका We want justice. We want justice. बिलो बिलो. We want justice. नहीं चलेगी नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. नहीं चलेगी नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. बिलो बिलो. PC बिलो. सर बिगिन सर. कोण तो कोणे नोटीस काढला Why Chandra? वी वांट टू टॉक टू देम नोबडी एल्स विल गिव आम्ही काय हे करचे ना विचारूया त्यांनी मातशें तरी विचारपाक मांद्रेकर युनिव्हर्सिटीचो प्रेसिडंट सांगपाचें म्हटल्यार की युनिव्हर्सिटीचें इलेक्शन जाता पळय हें मोस्ट प्रोबेबली जुलय किंवा ऑगस्टान जावपाक जाय पूण तें इलेक्शन डिसेंबरान जाता फर्स्ट ऑफ ऑल कितें जाता 1 वर्साचो पिरियड आसता जुलयान नाल्यार ऑगस्टान आमची इन्स्टिट्यूशनां ओपन जाता 1 वर्साच्या पिरियडान पयल्यान पयलीं म्हटल्यार डिसेंबर पर्यंत इलेक्शन जायना आनी डिसेंबर पर्यंत इलेक्शन जायना म्हणजे अर्दो टर्म थंयच वयता आयज ऑफिशियल एक नोटीस येता 10:30 इलेक्शन आनी 10 नोटीस येता की आमचे युनिव्हर्सिटीचें इलेक्शन आहा तें पोस्टपोन जाता म्हणून आनी पोस्टपोन जाता तेजी डेट सुद्दां ना म्हाका दिसता की जुलयच्यान सगळीं भुरगीं आपलो एफर्ट्स आपली मेहनत घालता कित्याक घालता फक्त इलेक्शनाक निवडून येवपाक न्हू कितें तरी भुरग्यांच्या कम्युनिटी खातीर बरें कितें करून दाखयतले ह्या खातीर आपलो एफर्ट्स घालता लिडर जावपाची एक प्लॅटफॉर्म मेळटा भुरग्यांक हांगाच्यानूच खंय ना खंय म्हाका दिसता खुबशे जाण आमचे आमदार जावन गेले खुबशे जाण मंत्री जाले खुबशे जाण चीफ मिनिस्टर सुद्दां जाले सो एक भुरग्यांक एक प्लॅटफॉर्म कसो मेळटा सो म्हाका दिसता की आयज जें कितें जालां पळय इट्स अ टोटली मर्डर ऑफ डेमोक्रेसी कित्याक युनिव्हर्सिटीच्या भुरग्यांक तशेंच बाकी सगळ्या कॉलेजीच्या भुरग्यांक सुद्दां एक आपलो रायट आसा आपलो व्यू ऑफ पॉयंट आसा की तेंच्यांनी खंय ना खंय रिप्रेझेंट करपाक जाय तो रिप्रेझेंट करपाक आयज आमकां मेळोंक ना आयज सगळे भुरगे एकत्र येवन म्हाका दिसता की आतां आमी रजिस्ट्राराक मेळटले आनी एज पर द इज हे की आमी विसीक सुद्दां मेळटले पूण जें कितें जाता पळय टोटली रॉंग जाता कित्याक तुमकां सांगता की एक हो प्लॅटफॉर्म भुरग्यांक आपलो वॉयस रेज करपाचो आतां युनिव्हर्सिटीचें कशें आसता की भुरगीं मजेन आसता पूण हांगाच्यान जेन्ना भायर सरता पळय भुरग्यांक जॉब ना भुरग्यांक आपलो कितें बिझनस स्टार्टअप करपाक जाय थंय ऑपॉर्च्युनिटी मेळना सगळीं भुरगीं फ्रस्ट्रेट जाल्लेली आसा आनी फ्रस्ट्रेट जावन खंय ना खंय तांकां दिसता की आयज आमी स्टुडंट पॉलिटिक्सान भितून सरपाचें आनी थंय तरी आपलो कितें तरी जातालें करियर करपाचो आनी लोकांक न्याय दिवपाचो ह्या खातीर ह्या फावटी जुलयच्यान भुरगीं सगळीं एकत्र येवन म्हणटात तशें पोट तिडकीन काम करतालीं सो म्हाका दिसता की आयज हें कितें जालां इट्स अ टोटल मर्डर ऑफ डेमोक्रेसी आनी आयज हेच्या हितून कितें जाता पळय हेजो रिजल्टूय तुमकां खबर आसलेलो कितें आसतलो तो ते तुमकां सांगपाची गरज ना आमी आतां ऑफिशियली वचोन तांकां मेळटा तेच्या उपरांत तुमकां परत एड्रेस करता कितें तें सांगता ते कित्याक शिता फुडें मीठ खावप ना शिता फुडें मीठ खावप ना तेंचे कितें व्यू ऑफ पॉयंट आतां ऐकया एवरी कॉयन हॅज 2 सायड्स आमची सायड तुमकां सांगली तेंची सायड आयकून तुमकां सांगता आमी कितें आहा तें तेच म्हणटा समज ते पोस्टपोन म्हणटा तो दे शूड बी अ डेट दीस शोज की हे प्रेझेंटली हांकां अर्जंटली विदीन 2 मिनिट्स तांकां लेटर टायप करून पोस्ट करपाक लायला कोण तरी कित्याक सप्टेंबरान शेड्यूल आयला आनी केन्ना इलेक्शनाचो शेड्यूल येता न्हू दॅट कॅनॉट बी एफेक्टेड बाय कोड ऑफ कंडक्ट इलेक्शन्स आर नॉट एफेक्टेड बाय कोड ऑफ कंडक्ट दीस इलेक्शन्स हॅज बीन डिक्लेअर्ड बिफोर झेडपी इलेक्शन्स वर डिक्लेअर्ड कळ्ळें न्हू तो कोड ऑफ कंडक्ट खंयच एका इंटरकनेक्शन ना कोड ऑफ कंडक्ट इज बिकॉज ऑफ झेडपी इलेक्शन हेजे आनी तेजें कांयच अंतर ना दीस शोज की हेंच्यांनी डेट बरोवंक ना जाल्यार हांकां कोणे तरी सांगला इमिजिएटली आमचे कडेन नंबर ना इमिजिएटली पोस्टपोन कर म्हणून कोणाचेर दुबाव आसा दुबाव भारतीय जनता पार्टीचो दुबाव हा डायरेक्ट सीएम इज इन्वॉल्ड इन दीस सीएम तो डायरेक्ट जो राईट हँड ना लेफ्ट हँड ना सगळो आहा ते सगळे इन्वॉल्ड आहेत तुम्ही कोर्टान वयतले म्हणला फाल्यां आमी कोर्टान पेटिशन फायल करतले कितें म्हण फायल करतले की हे जाता ते इमिजिएटली 1-2 दिसांनी इलेक्शन करात म्हणून बिकॉज दे आर बायींग टायम वाय दे आर बायींग टायम हेंचे कडेन UFR ना
हांकां UFR धमकून हांकां ब्रायबींग करून किडनॅप करून हांकां UFR आपले वाटेन व्हरूंक जाय म्हणून हे दे आर बायींग टायम वील नॉट मेक दॅट हॅपन आमी फाल्यां PR घालतले विदीन 2 दिसांनी इलेक्शन करूंक जाय म्हणून. तुम्ही म्हणला की ते धमक्यो घालता आणि हे करता म्हणून किडनॅप करते म्हळ्यार एलिगेशन तुम्ही एलिगेशन केला हय. धमक्यो घालता हय. किडनॅपी करूंक शकता आमी काल कोणा- कोणा झाला रातचे incident झाला कोणाकडे? अशें इन्सिडंट जाला काल रात पर्यंत आमच्या भुरग्यांक फोन येताले काल रात पर्यंत आमच्या भुरग्यांची घरा पावला लोक हे पुणी ते भुरगे कन्विन्स जावंक ना पूण ते भुरगे आपले स्टँडार रावले आनी भिवंक ना म्हणून हेंचे फूल हाल्ले हेंची तकली. हांकां पयलींदा गोंयांत जाला की स्टुडंट्स आर नॉट स्कॅर्ड ऑफ दीस एडमिनिस्ट्रेशन बिकॉज दे नो वॉट इज रायट एंड वॉट इज रॉंग. पयलीं कितें जातालें पयलीं धमकयताले भुरगे भियेताले आतां भुरगे ठामपणान डिसिजन घेतला दे वॉन्ट टू स्टँड विथ NSY गोवा दे वॉन्ट टू स्टँड विथ काँग्रेस पार्टी म्हणून तांकां कळ्ळें दॅट इज वाय दे वॉन्ट टू बाय टायम दॅट इज वाय हॅव एजिटली दे हॅव रिमूव्ड नोटिफिकेशन. किडनॅप तू म्हणलं पाहिजे पळय युनिव्हर्सिटी इलेक्शन तुमी खूब वर्सां कवर करता तुमकां केसी खबर आहा कशें किडनॅप जाता कशें भुरग्यांक आपल्या घरासून किडनॅप करता उखलता वोटिंगाक धाडना तांकां समज दिसता की आमकां वोट पडना वोटिंगाक धाडना हे सगळे एक्सरसाइज जाता. हेजे खातीरूच 2017 आमी आमची अंडर द लिडरशीप एरा जेन्ना प्रेसिडेंट आसलो आमच्यान डिमांड केल्लो ओपन इलेक्शन जावंक जाय म्हणून दर एक स्टुडंटाक चान्स मेळूंक जाय म्हणून ते सुद्दां जावंक ना. ते आसतना सुद्दां हांकां बूट शिकोवपाक आमी 4 म्हयने मेहनत केली आनी इतलो नंबर हाडलो. 98 UFR असले तातूंतले 77 UFR आमचे आहा आमचे NSY गोवाचे आनी आमचे अलायन्स पार्टनराचे. हे पूण हे सगळे हाल्लेले आहा म्हणून आयज हे आमकां दिसता एक क्लियर कट आहा पळय हितून कांय डेट मेन्शन करूंक ना रिजन मेन्शन करूंक ना रिजन दे पुटींग कोड ऑफ कंडक्ट. अरे कोड ऑफ कंडक्ट कॅनॉट बी अ रिजन बिकॉज दिस इलेक्शन हॅज बीन डिक्लेअर्ड बिफोर द इलेक्शन ऑफ ZP इज डिक्लेअर्ड इन द मंथ ऑफ सप्टेंबर. तुम्ही चान्सलर आहे मेवतले आता आमी वयतले आता मी तुमकां एड्रेस करून सांगपाक कितें आहा आमी सेलिब्रेट केला नाव वी विल मेक शुअर वी आर गोईंग बाजिंग इनटू द ऑफिस They will have to answer. दे हॅव टू आन्सर. We would like to thank the student community of Goa for electing our UFRs, the university faculty representatives from our the NSUI and the alliance partner Goa Forward, and we have swept the election. We have swept it in such a way की तांकां चान्सूच मेळूना आमचे उबारपाक. तेंच्यांनी खूब ट्राय केले कशें नौशादान सांगले तशें खूब ट्राय केले बट दे कुडंट टच आर URs. So that was the situation of the UFR. So we would like to thank the student community for standing with us. No matter how much ever they tried to threaten our URs, ते रावले आमचे बरोबर आणि ते रावतले आमचे बरोबर. And it's a strict warning to the Bharatiya Janata Party and the government that you postpone the election by 5 days, 10 days, 20 days, 1 year, we will still win the elections. So you postpone it, do whatever you want. If you have guts, do whatever you want, but still the student community stands with our ideology. They stand with the NSUI, with the Congress party and our alliance partner, and we will make sure that we win the elections no matter what happens. This is one aspect of it. Second aspect is this is a direct connection with vote chori. We have seen that across the nation how vote chori has happened across the elections. And if they are coming down to the Goa University and the universities, this is the height of dictatorship that is happening under the Narendra Modi leadership. This is nothing but dictatorship. They want to finish the institutions, they want to finish the democracy, and they want to be the next Hitler of India. So we stand against this, and the student community and the Gen Z community stands against this aspect of the government, and they will have to answer. The registrar of Goa University, the vice chancellor of Goa University will have to answer, and the government will have to answer. We will take whatever decisions we have to take, and the Congress party stands with this decision of ours. आयज NSUI Goa has won the Goa University Student Council elections आणि आमचे जितले 9 ते 9 पोस्ट जिखून आयला. कित्याक म्हणटा हांव गोवा युनिव्हर्सिटी स्टुडंट कावन्सील इलेक्शन डिक्लेअर्ड जाल्लो इन द मंथ ऑफ सप्टेंबर and now we are in the month of December. This was the longest election of university in the history of Goa University, and today was the third phase. First phase UCR जालो तातूंत आमी 75% UCR जिखून आयले. सेकंड फेज UFR जालो तातूंतय आमी 75% आमचे UFR जिखून आयले आणि आयज एक्झिक्युटीव इलेक्शन सुद्दां आमी जिखून आयले. आयज जेन्ना एक्झिक्युटीव इलेक्शन जालो सगळे भुरगे काणकोण ते पेडणे पर्यंत आमचे UR हांगा वोटिंगा खातीर आयले. वोटिंग चालू जाल्ली 10:30 शेड्यूल असली वोटिंग पूण 10 o'clock we come to know that elections has been cancelled. Why it has been cancelled? Because of ZP election and because of code of conduct. So पयली म्हटल्यार we condemn this decision by university administration and directly by the chief minister I am saying and by the Bharatiya Janata Party.
कित्याक म्हणटा हांव जेन्ना फर्स्ट फेज सेकंड फेज ऑफ द इलेक्शन इन द कोड ऑफ कंडक्ट जाता थर्ड फेजाकूच तुमकां कोड ऑफ कंडक्ट लागता. सो आयज तो सेलिब्रेशन करता कित्याक आमी हे दाखोवपाक की ही जी गव्हर्मेंट आहा आनी हो जो एडमिनिस्ट्रेशन आहा हांकां कळ्ळें की हेंचे भुरग्यां कडेन नंबर ना, हेंचे स्टुडंट ऑर्गनायजेशना कडेन नंबर ना म्हणून हेंच्यांनी इलेक्शन पोस्टपोन केलो मदींच. बिकॉज काल रात पर्यंत हेंच्यांनी ट्राय केलें आमचे UFR फोडपा खातीर. रात पर्यंत आमकां कॉल आयले आमच्या भुरग्यांक पूण हांकां फोडपाक मेळोंक ना, हांकां फोडपाक जमोंक ना म्हणून आयज लास्ट पर्यंत तेंच्यांनी आयज 10 नोटीस काडटा की इलेक्शन हॅज बीन पोस्टपोन. हांव कितें म्हणटा समज ते म्हणटाले की इलेक्शन पोस्टपोन करता आपूण ZP इलेक्शना खातीर आनी कोड ऑफ कंडक्टा खातीर, पूण ह्यो आमचो जो इलेक्शन आहा वॉज डिक्लेअर्ड इन सप्टेंबर ऑन 8 सप्टेंबर 2025. ओके, तो टायम टेबल ऑफ द इलेक्शन वॉज डिक्लेअर्ड इन द मंथ ऑफ सप्टेंबर आनी 2 फेज जाले. समज हांकां कोड ऑफ कंडक्ट लागपाचो तर हेंच्यांनी सेकंड फेज केलो कित्याक, हेंच्यांनी इलेक्शन डिक्लेअर केलो कित्याक, आनी समज तांकां पोस्टपोन करपाचें आसलें जाल्यार 1 वीक पयलीं करूंक जाय आसलो. हेंच्यांनी नॉमिनेशन घेतलें, हेंच्यांनी स्क्रुटिनी घेतलें, हेंच्यांनी विड्रॉवल सुद्दां घेतलें आनी आयज इलेक्शन दिसा 15 मिनट पयलीं ते डिक्लेअर करता पोस्टपोन म्हणून. सो दीस शोज दॅट भारतीय जनता पार्टी एंड द स्टुडंट विंग ABVP हॅव नो नंबर्स आनी हांकां नंबर्स जमोवपा खातीर जमोंक ना म्हणून आयज हो इलेक्शन हेंच्यांनी पोस्टपोन केला. पूण आमी सांगूंक सोदता आमचे कडेन 98 UFR आहा अख्खे गोंयान. 98तले आमचे कडेन 77 UFR आहा आमचे कडेन एज NSUI आमचे कडेन आनी आमचे अलायन्स पार्टनर गोवा फॉर्डा कडेन मेळोन आमचे 77 UFR आहा. हे खंय तरी पळोवन ही गव्हर्मेंट ज्या हल्लेली आहा की 15 वर्सान जे जाता हे जावपाक बंद करुया, हे जाता आडोवया म्हणून आयज सडनली हेंच्यांनी इलेक्शन पोस्टपोन केला. आमी आयज सगळे भुरग्यां वांगडा सेलिब्रेट केला. कित्याक हे जे भुरगे आहा 4 म्हयने आमचे भुरगे दीस रात काम करून UCR जावन UFR जावन आयज इलेक्शनाक आयलेले आनी आयज आमचो विजय निश्चित आसलो. देर वॉज नो डावट दॅट वी वूड हॅव लॉस्ट द इलेक्शन. आयज निश्चित आसलो म्हणून हांकां कळ्ळें आनी हेंच्यांनी पोस्टपोन केलें इलेक्शन. आयज आमी सगळे आमच्या पॅनलाक फुलां घालून हार घालून सेलिब्रेट केला. आमचो चेअरमॅन कॅन्डिडेट आसूं साई देसाय, आमचो सेक्रेटरी कॅन्डिडेट आसूं केडर आसूं, सोहम आसूं, और आमचो एक्झिक्युटीव कावन्सील मेंबर्स आसूं, LR आसूं आमचे श्रुती. बिकॉज वी डिजर्व दीस विक्ट्री एंड नो वन कॅन स्टॉप अस फ्रॉम दीस विक्ट्री. आयज हेंच्यांनी पोस्टपोन केला. ते म्हणटले आनी 4 दिसान डिक्लेअर करतले और जानेवारीन डिक्लेअर करतले. ते जितले जाय पोस्टपोन करत तर फायदो ना. आमी इलेक्शन जिखतलेच हे. दॅट इज वाय वी आर सेलिब्रेटेड टुडे. आनी आनीक सांगूंक सोदता हांव की इलेक्शन तुमी नोटीस काडटा आनी सांगता कितें की इलेक्शन आमी पोस्टपोन ड्यू टू कोवीड न्हू आमचे हे कोड ऑफ कंडक्ट आनी दिस अप्रुवल हॅज बीन फ्रॉम हाय ऑथॉरिटीज. कोण हाय ऑथॉरिटीज? हायर authorities कोण खबर आहा? हायर authorities is a person who wanted to become the pro-chancellor of the university, that is chief minister. Under the influence of chief minister, the Goa University has been operating. अशेंच जालें 2 वर्सां पयलीं. 2 वर्सां पयलीं आमची लिस्ट आयिल्ली, 2 दिसान लिस्ट वाडिल्ली म्हणून आमी कोर्टान गेल्ले. सो दीस डिसिजन ऑल्सो आय एम टेलिंग फर्मली NSUI Goa will file a petition in High Court regarding this decision because this is undemocratic. तू इलेक्शन आयज 15 मिनट पयलीं तू डिक्लेअर करता की तू इलेक्शन पोस्टपोन करता म्हणून ते फकाणां जाली. हे भुरगे जे आसा UCR जावन UFR जावन आतां कावन्सिलाचो फॉर्म भरला हेंच्यांनी. सो दीस इलेक्शन इज टू मेक शुअर दॅट वी गेट बेस्ट ऑफ द स्टुडंट्स हू आर द फ्युचर लिडर्स ऑफ अ स्टेट. सो दीस डिसिजन ऑफ दियार्स इज टोटल अनडेमोक्रेटीक आनी हे डायरेक्टली भुरग्यांक इफेक्ट करता. तुम्ही डायरेक्ट भुरग्यांक डिमोटिवेट करता. जे भुरगे आपले दमार जिखून आयले, जे भुरगे आपले दमार UFR जाले, तुम्ही त्यांचो फ्युचर आसूं, तांचे पॉलिटिकल एस्पिरेशन आसूं, तांचे डेमोक्रेटीक रायट आसूं, सगळे सोंपयला. सो आमी उगी बसचे ना. वी वील फायल अ पेटिशन एंड वील मेक शुअर कितलेय प्रयत्न केले जाल्यार इलेक्शन पोस्टपोन जावन जानेवारी जाता जाल्यार जावं फेब्रुवारी जाता जाल्यार जावं आमी इलेक्शन जिखतले आनी आमी जिखलाच इलेक्शन म्हणून आयज इलेक्शन पोस्टपोन जाला. समज हेंचे कडेन नंबर आसपाचो तर इलेक्शन आयज ते कंडक्ट करपाचें. आयज पर्यंत इतिहासान गोवा युनिवर्सिटी इतिहासान केन्नाच अशें जावंक ना की आयज इलेक्शन 10:30 इलेक्शन आनी 10 नोटीस काडटा की इलेक्शन पोस्टपोन म्हणून. हेजे पयलीं जाताले प्रोसेस ते न्यू करताले, आमचे UFR लिस्ट कॅन्सल करून तांचे वाडयताले. पूण आयज कितें नविदाद जाला की डायरेक्ट इलेक्शनूच कॅन्सल केला ऑन द डे ऑफ इलेक्शन. दिस इज डायरेक्टली अ मर्डर ऑफ डेमोक्रेसी. कशें आमची पार्टी नॅशनल लिडरशीप म्हणटा वोट चोरी जाता म्हणून. आतां वोट चोरी करपा खातीरूच वोट चोरीचे पयलींच हेंच्यांनी स्कॅम केलेलो आहा. आमी सांगता सगळे स्टुडंट्सांक आनी एडमिनिस्ट्रेशनाक
वायस चान्सलर आसूं, रजिस्ट्रार आसूं, CM आसूं, मंत्री आसूं, सगळ्यांक सांगूं सोदता की आमी उगी बसचे ना. टुमॉरो वी आर गोईंग इन कोर्ट एंड नो मॅटर तुमी केन्नाय इलेक्शन करात. आमचे भुरगे ऑलरेडी जिखलेले आहा एंड आमी सगळ्यांक कॉंग्रेच्युलेट करता आमचे स्टुडंट कम्युनिटी ऑफ गोवा की तुमच्यान इतले वयर आयले, UCR जावन UFR जावन इतले वयर पदार आयले म्हणून आनी आमी तुमच्या वांगडा सदांच आसतले. ओके, सो सगळ्यांक येवकार. हांव रितीक मांद्रेकर, गोवा युनिव्हर्सिटी कॅम्पस स्टुडंट युनियन हेचो प्रेजिडंट, आनी तशेंच आमच्या कडेन अथर्व पेडणेकर आसा, हू इज अ कल्चरल एंड स्पोर्ट्स सेक्रेटरी, आनी आमचे हॉस्टेल प्रेजिडंट बाब धीरज आसा. आयज मेन गजाल जाला ती म्हटल्यार की युनिव्हर्सिटीचे गोवा युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियन इलेक्शन आसलेलें. म्हाका दिसता 4 म्हयन्या पयलीं हें डिक्लेअर जाल्लेलें, आनी 4 म्हयन्या पयलीं हेजो कसो फेज आसता, 3 तरेन फेज आसता. एक म्हणजे UCR जाता, एक UFR जाता आनी एक एक्झिक्युटीव. आतां हे एक्झिक्युटीव दॅट इज मेन इलेक्शन आसलेलें. आयज इलेक्शन 10:30 ते 12:30 पर्यंत वोटींग आसतली आनी 10 सुमार एक नोटिफिकेशन लागता की इलेक्शन आसा तें पोस्टपोन जाता म्हणून. फर्स्ट ऑफ ऑल आमी तुमकां एड्रेस करतना आमी क्लियर कर सांगता की आमी खंयची पार्टी हे ते म्हणून एड्रेस करिना. आमी प्रॉपरली स्टुडंट्साचे एक रिप्रेझेंटेटीव नेते आमी स्टुडंट्साचे म्हणून हे हितून तुमकां एड्रेस करता. आतां कितें जाला की सगळे जाण आपले पॉलिटिक्साचे उलोवन हे ते व्हडले व्हडले तुमकां सांगता, पूण खरो हितून डॅमेज जो जाता पळय तो कोणाक जाता, खरो डॅमेज जाता ते भुरग्यांक जाता. जे भुरगीं आपली घाम कश्टान समज जुलय ते म्हाका दिसता की डिसेंबर पर्यंत ते भायर सरता, फॉर्मां भरता, फॉर्मां भरून भुरग्यां मेरेन पावता, आपले तेंचे कडेन वोट मागता. हे सगळे जावन भुरग्यांचेर आयज जी परिस्थिती येयला पळय ते कोण उलयना, सगळे आपले पॉलिटिक्साचे बद्दल उलयता. पण खंय ना खंय सगळ्यांत व्हडलो धोको आसा पळय, सगळ्यांत व्हडलो डॅमेज जो आहा पळय तो युनिव्हर्सिटी तशेंच सगळे गोंयच्या भुरग्यांक जाल्लो आसा. आनी हेका आमी खरेंच निशेध करता. कारण इलेक्शन समज जर कॅन्सल करपाक जाय किंवा पोस्टपोन करपाक जाय जाल्यार एक वीक आमकां पयलीं करूं येता आसलें न्हू. लास्ट मुमेंटाचेर इलेक्शन कॅन्सल जाता. खूब भुरग्यांनी प्रेशर घेतलेलो आसा ह्या इलेक्शनाक सुद्दां. आपली एक रिप्रेझेंटेशन आसता. कितें जाता भुरग्यांक पयलींच म्हटल्यार जॉब मेळना सारकें. तशेंच पळोवंक गेलें जाल्यार स्टार्टअप आसता, भुरग्यांक एंटरप्रिन्युअरशीप भुरग्यांक जर करपाक जाय तेजेर भुरग्यांक एक लायन सारकी मेळना. ह्या खातीर भुरग्यांनी खंय ना खंय पोट तिडकीन एक आपूण बरो समाजा खातीर लिडर तरी जावन दाखोवपाचो. ह्या चिंतून तो आतां इलेक्शनाचे फॉर्म भरता आनी जेन्ना ताका कळटा की इलेक्शनाचे फॉर्म भरले काय इलेक्शना दिसाच इलेक्शन कॅन्सल जाता, सो हो परिणाम आसा पळय तेजेर तकलेर पडटा सारको. सो खंय ना खंय प्रेशरायज भुरगे जाल्लेले आसा. आमी एज अ कावन्सील मेंबर म्हणून सगळ्या भुरग्यांक युनिव्हर्सिटीच्या तशेंच सगळे गोंयभरच्या भुरग्यांक सांगूंक सोदता की आमी ठामपणे तुमच्या कडेन आसतले. अपार्ट फ्रॉम ऑल पार्टी पॉलिटिक्स आमच्या खातीर स्टुडंट फर्स्ट हो आमचो प्रायमरी मोटो आसतलो. पॉलिटिक्स कितें पार्टी आहा ती सेकंडरी घातल. आमी युनिव्हर्सिटीच्या तशेंच गोंयभरच्या सगळ्या भुरग्यां कडेन आसतले हो आमचो ठामपणे निर्णय आसा. त्याच पद्दतीन आमी युनिव्हर्सिटीचे आयज ऑफिशियल्स आहा पळय कावन्सील मेंबर म्हणून आमची एक रिस्पॉन्सिबिलिटी आसा की हे जाता जाल्यार कित्याक रॉंग जाता हे विचारपाची. सो आमी आतां सगळे वचोन तांकां विचारतले की हे कित्याक जालें तें, कित्याक आमचीच छाणपणां केली म्हणून जायना. त्यांच्या वटेनच्यान कितें रिस्पॉन्स आहा तो आयकून घेवपाची गरज आसा. शिता फुडें मीठ केन्ना खावप ना. एवरी कॉइन हॅज 2 सायड्स. आमी आमची हेड सायड सांगला, टेल सायड कितें आसतली पळय ती तेंचे कडेन वचून आमी येवन तुमकां परत एड्रेस करतात. पूण कितें इशू जाला पळय तेंच्या वटेच्यान तो आमकां आयकपाक जाय. तशें आमी भुरग्यां मेरेन पावतले. आनी आमकां दिसता की समज जर तो इशू कितें जाला पळय तो आमच्या मना सारको जाता आमी भुरग्यां कडेन ठाम रावतले. दुसरें जाल्यार आमी हांगा येवन VCच्या ऑफिसाच्या भायर बसतले. पूण पयल्यान पयलीं आहा ती स्वाभावीकपणे वचोन तेंचें कितें तें आयकप. त्याच पद्दतीन तुमकां सांगपाक सोदता की आमचो एकेडेमीक आसा पळय एकेडेमीक आमचो स्टार्ट जाता जुलय टू जुलय पर्यंत चलता तो. सॉरी जुलय टू एप्रील पर्यंत. एप्रिलान एग्जाम जाता. आयज हे जुलयान ऑगस्टान किंवा जुलयान स्टार्ट जाल्लेलें इलेक्शन 3 फेसा उपरांत डिसेंबरान पावला. आयज जेन्ना इलेक्शन पोस्टपोन जाता पळय एक तर ते जानेवारीन जातलें. आतां जानेवारीन इलेक्शन जाल्या उपरांत गोंयभरच्या तशेंच युनिव्हर्सिटी भर एन नंबर ऑफ इश्यूज आसा ते कोणी तरी घेवपाक जाय न्हू. आतां तुमी जानेवारीन ते इलेक्शन करता सो फेब्रुवारी मार्च एप्रिलान एग्जाम भुरगे पास आउट. आतां एक जो कोण रिप्रेझेंटेटीव आसतलो पळय ताका एक स्पेसिफीक टायम तरी मेळपाक जाय रिप्रेझेंट करपाक किंवा इशू रेस करपाक. तो बाबडो इशू प्रोसीड करता थंय ताजो टर्म सोंपता. अशें जावपाक जायना. एकेडेमीक आमचो एक डिमांड आसतलो फुडल्या फावटी वयता की एकेडेमीक समज जुलयान जाता न्हू ऑगस्ट पर्यंत इलेक्शनां करून उडया तुमी. भुरग्यांचे इश्यूज आहा पळय ते तुमी फकाणां समजला. खूब भुरग्यांचे आसा पळय इमोशन्स आहा पळय ते खूब इम्पॉर्टंट आसा. आमी भुरग्यां कडेन आसा म्हणून आमकां खबर आसा न्हू. सो ह्या खातीर एक तांकां प्रॉपर डेजिग्नेशन मेळपाक जाय. ते सुद्दां कशें तांकां एक टायम लिमिटूय मेळपाक जाय की एक तांकां 7-8 म्हयने तरी भुरग्यांचो इशू रेज करपाक मेळपाक जाय. आतां आमी तुमचे कडेन चडू उलयना. आमी आमचे ऑफिशियल्स आहा पळय तांकां वचून मेळटले कितें आहा तें पळयतले. आनी तुमच्या मार्फत आमी सगळ्या गोंयभरच्या भुरग्यांक सांगपाक सोदता की आमी
एज अ कावन्सील गोवा युनिवर्सिटीचे कॅम्पस स्टुडंट युनियन आमी सगळ्या भुरग्यां बरोबर आसा आनी हेच्या फुडें सुद्दां आसतले. देव बरें मिस्टर करूं. मांद्रेकर आता तेणी ऑलरेडी एक त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह येयलो स्टाफ आसा ते कडल्यान आनी तेणी म्हणलेलें की ते कलेक्टरांच्यान ऑर्डर येयला म्हणून. हय पण कलेक्टर कितले पर्यंत सारकें हा हितून इंटरफियर जावप. ना म्हाका दिसता कितें समज आतां कलेक्टरांच्यान सुद्दां ऑर्डर येयला न्हू जाल्यार एक पयल्यान पयली आमची बॉडी आहा ती ऑटोनॉमस बॉडी तेंचे कडेन आपले स्वताचे रायट्स आसा. आतां तेच तुमकां जर सांगपाक गेले जाल्यार खुबशे एन नंबर ऑफ कलेक्टर दितात. आतां PSIची रिक्रुटमेंट ती सुद्दां चालू आसलेली जाता न्हू जाल्यार खुबशे कितें तरी बंद करूं शकताले जर खरेंच तशें कितें आसलेलें. पूण ती चालू आसा न्हू ती चालू आसतना आमी तेजे अगेन्स्ट कांय ना. पूण आमी कितें म्हणटा जे भुरग्यांनी जे एफर्ट्स घातला पळय तेका खंय ना खंय एक प्लॅटफॉर्म मेळपाक जाय न्हू आनी लास्ट मुमेंट कॅन्सल जावप इज ऑल्सो नॉट ओके न्हू. So will it be a setback for the candidates who are contesting this election? डेफिनेटली येस न्हू भुरग्यांनी आपले एफर्ट्स घातला. फाल्यां जे तांकां वोट करतले पळय तेंचे मे बी मायंड चेंज जावं शकता आनी कितें चेंज जावं शकता नाल्यार आनी कोणाचो कसलो प्रेशर कितें येते मे बी आसूं शकता न्हू कित्याक आसूं शकना.